तर अशी होती आजची सकाळ. बऱ्याच दिवसांनी पोपट बघितले आणि त्यांची किलबिलाट पण ऐकली. भारी ना? दिवसभर उन्हातान्हाचं घरात बसून बोर झालेली मी संध्याकाळी मात्र बाबासोबत बाहेर पडले. शाळा सुटलेली बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. युनिफॉर्म सकट सगळं बदललंय हां. आणि स्वारी आलेली आज रानात. आईनं कोथिंबीर आणायला सांगितली, तीच घ्यायला आलेलो. ह्या मिरच्या पण दिसल्या, त्या पण घेतल्या. रानात काय आहे, सगळं आपलंच असतं. जे पाहिजे ते घ्या. ही कोथिंबीर घ्यायला आमच्याकडं काही नव्हतं. मग बाबांनी ह्यात देसी जुगाड वापरून कोथिंबीरची पेंडी बांधली आणि चालले. मी पण चालले त्यांच्या मागून डिगी. हे आमचं गाव एंट्री करतानाच किती भारी दिसतंय ना. आणि हे ग्रामदेवी श्रीनिनाई देवी मातेचं मंदिर. हा हिरवागार बहरलेला ऊस माझ्या बाबाची मेहनत आहे. लोक रानातून घरी चाललेली आणि आम्ही रानात. फिरत फिरत विहिरीकडे आलो. हे विहीर बांधतानाचे किस्से म्हातारे अजून सांगत असते आम्हाला. शेतात पाणी सोडलेलं त्यामुळं विहिरीची पाण्याची पातळी कमीच आहे. बऱ्यापैकी सगळ्यांच्या उसाला तोड आली आहे. त्यामुळं सगळीकडे हा पाला बघायला भेटतो. या पाल्यावरून चालतानाचा आवाज कसा येतोय ना, पाल्यामुळं सगळं ओसाडच वाटतंय ना. इथं हे बाळूमामाचं छोटंसं मंदिर आहे. अशीच पाहणी चाललेली आमच्या दोघांची. या घरी जाणाऱ्या काकी म्हणत होत्या, सुटलो बाई आम्ही जॉबवरून. हे आमचं शेड आहे. सगळीकडे फेरफटके मारून झाल्यावर निवांत बसलेलो आम्ही. पर्वतीवरचा सूर्यास्त वेळेअभावी बघता आला नाही ना. आज मात्र सूर्य डोंगराळ जाईपर्यंत बघत बसलेली निवांत.